आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चुलीवरची मस्त अशी ज्वारीची भाकरी। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आम्ही गावी आलोय आणि अशा पद्धतीचे आम्ही चुलीवर जेवण गावी आल्यानंतर बनवत असतो। तर इथे आईने भाकरी बनवण्यासाठी 5 ते 6 लोकांसाठी भाकरी होतील एवढं पीठ घेतलेलं आहे। जर पीठ चिकट नसेल तर उतवणी घ्यावं लागते। हे पीठ चिकट असल्यामुळे आईने उतवणी घेतली नाही आहे। तर अशा पद्धतीनं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। मळलेल्या पिठाचा अर्धा भाग घ्यायचा आहे व पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ व जास्त घट्ट देखील पीठ मळायचं नाही, नॉर्मल असं मध्यममध्ये असं पीठ मळायचं आहे। त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटवरती पीठ घालून ही भाकरी छान अशी पातळ थापायची आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीनं तुम्ही कधी गावी जेवण बनवता का चुलीवर? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारची भाकरी तुम्ही नक्की ट्राय करा। तर भाकरीसोबत आईने भेंडीची भाजी अशी बनवली आहे, छान मस्त अशी। छान अशी दोन्ही हाताने भाकरी पातळ अशी थापून घ्यायची आहे। अशा पद्धतीची आईच्या हातची भाकरी खाण्याची आनंद काय वेगळाच असतो। अगदी छान अशी पातळ भाकरी आईने थापलेली आहे। आता तवा गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे 10 मिनिटं अगोदर। तवा देखील छान गरम झालेला आहे। आता ही भाकरी आपण तव्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर तवा छान गरम झाला आहे, त्यामध्ये भाकरी टाकलेली आहे आणि 2 मिनिटं झाल्यानंतर भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे। छान असं हाताने पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित असे आणि नंतर मग हे पाणी सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी परतून घ्यायची आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीनं तुम्ही कधी गावी चुलीवरती जेवण बनवता का? मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा। अशाच पद्धतीचे नवीन आणि छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। आता मस्त अशी टम्म भाकरी फुगलेली आहे। दोन्ही बाजूनी छान अशी भाकरी शेकून घ्यायची आहे। अगदी सुंदर अशी ही चुलीवरची भाकरी अगदी चविष्ट अशी लागते। तुम्ही बघू शकता भाकरी इतकी सुंदर झालेली आहे आणि त्यावर आईने भेंडीची भाजी केली आहे। अगदी छान अशी चुलीवरच भेंडी देखील केलेली आहे। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।